हा. तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो नव्या एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आलो आता शेतामध्ये आणि शेतामध्ये आल्यावरती अ, पाण्याची आपल्याला सर्वांनाच आवश्यकता असते आणि घरातून कोणी फार शक्यतो पाणी आणत नाही. कारण प्रत्येक शेतामध्ये एक नैसर्गिक रित्या एक साठा असतो पाण्याचा. तर मित्रांनो, प्रत्येक शेतामध्ये एक पाणसाठा असतो, की पाण्याचा एक साठा असतो. म्हणजे ते एक दरवर्षी आपण जेव्हा शेतामध्ये जातो तेव्हा तिथूनच पाणी आणतो. तर असंच मी सुद्धा आता शेतामध्ये आलोय आणि हा असा छान प्रकारे असा पाण्याचा मित्रांनो साठा आहे. आणि इतकं चवदार पाणी या नैसर्गिकरित्या आलेलं पाण्याचं अ, एक चव असते ना, खूप छान असते. जेव्हा मित्रांनो आपण शहरात असतो तेव्हा लिक्विड वगैरे टाकून आलेलं त्याच्या पाण्याचं त्याची एकदम चव म्हणजे बेचव पाणी लागतं कधी-कधी. पण नाईलाजानं ते प्यावं लागतं. कारण ते रिसायकल करून आलेलं काही पाणी असतं त्याच्यामुळे ते करणं भाग असतं. पण मित्रांनो, नैसर्गिकरित्या जर तुम्ही कोकणामध्ये कधी आलात, तर सर्वांनाच आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण शेतामध्ये जातो, तर अशा प्रकारचा नैसर्गिक पाण्याचा साठा हा प्रत्येक अ, शेतामध्ये कुठं ना कुठेतरी असतो आणि पाण्याचा एक स्रोत असतो आणि तो आपण कंटिन्यू पुढे करतो. आमचा खूप पिढ्यानपिढ्या हा एक पाण्याचा स्रोत आहे. खूप उन्हाळ्यापर्यंत पाणी असतं. जवळ थोडंसं का होईना पण पाणी असतं. कधी येणारा-जाणारा माणूस याच पाणसाठ्याचं पाणी, याच पाण्याचा उपयोग करतो पिण्यासाठी आणि खूप छान मित्रांनो पाणी लागतं. चवदार पाणी लागतं. आज खूप दिवसांनी गावी आलो आणि शेतामध्ये जेव्हा आलो तेव्हा म्हटलं ह्या एक स्पॉटला जरूर आपण भेट द्यायची आणि तुम्हाला सुद्धा मला दाखवायचं होतं, की आमच्या शेतामध्ये तरी असा एक पाण्याचा साठा आहे आणि खूप छान चवदार पाणी लागतं मित्रांनो. तुम्ही कोकणातले असाल तर नक्कीच हा अनुभव अनुभवला असेल शेतामध्ये किंवा अन्य ठिकाणी जर कोणी व्हिडिओ पाहत असेल तर जेव्हा शेतकरी वर्गाला हा माहितीच असेल, की अशा प्रकारचा पाण्याचा साठा असतो आणि चवदार पाणी लागतं. खूप छान पाणी लागतं.